लाईट गेल्यानंतर बंगल्यामध्ये अचानक भयानक शांतता पसरली होती. ईश्वरीच्या हातातून तो बॉक्स कोणीतरी हिसकावून घेतला होता. यामुळेच ईश्वरी जोरात ओरडली होती. ईश्वरीने आरडाओरडा केल्यावर अर्णवने आपल्या खिशातून फोन काढून टॉर्च चालू केला आणि बघतो तर काय समोर कोणीच नव्हतं. फक्त खिडकीचा पडदा वाऱ्यावर फडफडत होता. अर्णव ईश्वरीला चिडून म्हणाला, "ईश्वरी, काय चाललंय हे? तू अचानक एवढ्या मोठ्याने का ओरडली? आणि ही पेंडवाई कुठून आली तुझ्याजवळ?" ईश्वरीचा श्वास खालीवर होत देता ती धापा टाकत म्हणाली, "अर्णव सर, अहो खरंच कुणीतरी होतं इथे. हे बघा ना, त्याने माझ्या हातातील शालिनीचा बॉक्स पळवलाय. प्लीज अर्णव सर, माझ्यावर विश्वास ठेवा. इथे कोणीतरी होतं." त्या व्हिडिओमध्ये शालिनी काहीतरी सांगणार होती हो, आणि तितक्यातच ही लाईट गेली. लाईटीला पण आत्ताच जायचं होतं. विश्वास ठेवा अर्णव सर माझ्यावर. हे ऐकून अर्णवने त्या लॅपटॉपकडे पाहिले. ती पेनड्राईव्ह अजूनही तिथेच होती, पण ती आता करप्ट झाली होती. कारण कोणीतरी लॅपटॉपला धक्का लावल्यामुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे डेटा उडाला होता. अर्णव ईश्वरीचा खांदे धरून म्हणाला, "काय म्हणालीस तू? बॉक्स? कसला बॉक्स? हे बघ ईश्वरी, मला वाटतंय तू पुन्हा एकदा नवीन ताळ खेळतेस. स्वतःला वाचवण्यासाठी आणि या घरात टिकून राहण्यासाठी. तू हे जे करतेस ना, ते सगळं सगळं मला कळतंय. आणि आणि ही पेनड्राईव्ह नक्कीच तू काहीतरी खोटनाटा व्हिडिओ बनवला असशील, बरोबर ना?" हे ऐकून ईश्वरीला रडू आलं. तिला खूप वाईट वाटत होतं. पण तिने स्वतःला सावरलं आणि म्हणाली, "तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण या घरात तुमचं कोणीतरी खूप जवळचा माणूस तुमच्या विरोधात आहे. तुमचा खूप मोठा शत्रू आहे. हे मात्र नक्कीच खरं आहे." शालिनीच्या मृत्यूचं रहस्य त्या बॉक्समध्ये होतं आणि ते बॉक्स पळवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव ऑफिसला निघून गेला. ईश्वरी अजूनही चिंतेतच होती. तिला काल ऑफिसमधून समीरने दिलेल्या धमकीची आठवण आली आणि तिने पटकन आपला मोबाईल काढला आणि बाबाला फोन लावला. ईश्वरी म्हणाली, "हॅलो बाबा, तुम्ही ठीक आहात ना?" तिचा आवाज खूप जड होता. पलीकडून बाबांचा आवाज आला, "हो ग बाळा, मी ठीक आहे. मला सांग, तू कशी आहेस?" "मी पण मस्तच आहे बाबा. इथे माझी आई आणि बाबा मिळून खूप काळजी घेत आहे. पण पण काय पण काय?" पलीकडून बाबांचा आवाज आला. ईश्वरी म्हणाली, "काही नाही बाबा, सोडा. तुम्ही खरंच ठीक ठीक आहात मग? असंच म्हणताय मला काळजी वाटत नाही म्हणून? आणि आणि आई कशी आहे? आईला द्या बघा खूप. बोलायचंय मला." पलीकडून आईचा आवाज आला. "हाय ईश्वरी, कशी आहे बा?" "मी ठीक आहे आई." "आई, मला सांग तिथे सगळे कसे आहेत? सगळं वातावरण तर ठीक आहे ना?" पलीकडून आईचा आवाज आला. "हो ग, इथे सगळं ठीक आहे. पण इकडून ईश्वरीचा आवाज आला. "पण काय? काय आई? सांग ना आई." पलीकडून आईचा आवाज आला. "अगं, आज सकाळी थोडं विचित्र घडलंय बघ." तेवढ्यात ईश्वरीचे बाबा ईश्वरीच्या आईला म्हणाले, "अगं, काय एवढंच एवढं सांगत बसतेस? तिला आधीच टेन्शन घ्यायची माहिती आहे ना तुला?" त्यावर ईश्वरी फोनवर म्हणते, "आई, मला खरं खरं सांगा हा, काय झालंय ते." "अगं, आज सकाळी आपल्या घराबाहेर 2 अनोळखी माणसं घिरट्या घालत होती बघ. मला थोडं विचित्रच वाटलं त्यांचं वागणं. म्हणूनच मनावर दडपण आलं होतं बघ. आता थोडे बरं वाटते तुला सांगू." हे ऐकून ईश्वरीच्या काळजात धस्स झालं. समीर त्याचं म्हणणं खरं करून दाखवत होता. तितक्यात तिच्या फोनवर समीरचा मेसेज आला. हे पाहून ईश्वरी आईला म्हणते, "आई, तू काही काळजी करू नको. असतील कोणीतरी, त्यांचं काही काम असेल, पण जाऊ दे ग. तू तुझी आणि बाबांची काळजी व्यवस्थित घे. आता मी ठेवते फोन, मला खूप कामं आहेत. निवांत झाले की लावते फोन, ओके?" पलीकडून आईचा आवाज आला. "हो ग बाळा, पण तू स्वतःची आणि घरच्यांची
चांगली काळजी घे बरं का. ईश्वरी म्हणाली, ठीक आहे आई, ठेवते मी. समीरने हा मेसेज पाठवला होता. असा मेसेज होता. काय मग ईश्वरी वहिनी, बॉक्स तर माझ्याकडे आलाच आहे. पण त्यातील पेनड्राईव्ह अजूनही तुमच्याकडे आहे. ती घेऊन आज दुपारी जुन्या गोडाऊनवर या. नाहीतर नाहीतर काय माहिती आहे ना तुम्हाला? तुमच्या बाबांचा शेवटचा दिवस समजा. कळतंय ना? कळतंय ना तुम्हाला? तिच्या आई-बाबांकडून थोडंफार समजलंच असेल. मग यावरून तू अंदाज लावू शकतेस की मी कोणत्या थराला जाऊ शकतो ते. ईश्वरीला माहित होतं की पेन ड्राईव्ह आता खराब झाली आहे. पण समीरला ते माहित नव्हतं. तिने एक धाडसी निर्णय घेतला. तिने अर्णवला काहीही न सांगता गोडाऊनवर जाण्याचं ठरवलं. तिने घरातली कामं पटापटा आवरून घेतले आणि ईश्वरी गोडाऊनवर पोहोचली. तिथे समीर ऑलरेडीच उभा होता. त्याने आणि त्याच्या हातात शालिनीचा तो बॉक्स होता. समीर ईश्वरीला येताना पाहून क्रूरपणे हसला आणि तिला म्हणाला, याला म्हणतात परफेक्ट मुलगी. बाबांच्या जीवासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतेस. मानलं हा तुला. आणि ती पेन ड्रॉय दे इकडे. त्यावर ईश्वरी म्हणाली, आधी त्या बॉक्समधील फोटो आणि कागदपत्र मला द्या. मगच मी पेन ड्रॉय देईन. हे ऐकून तर समीरचा पाराच चढला. त्याचे डोळे रागाने लाल झाले. त्याने रागारागातच ईश्वरीचा हात मुरगळला. काय ग, खूप शहाणपणा दाखवतेस? तुझा हा स्मार्टपण आता काही कामाचा नाही. तो पुन्हा म्हणाला, ईश्वरी पेनड्रॉय दे. मी म्हणतोय पेनड्रॉय दे. ईश्वरी काय हातातून सोडायला तयार नव्हती. पेनड्रॉय हे बघून समीर तिच्या हातातून हिसकावून घेणार इतक्यात कोणाची तरी गाडीचा आवाज आला. आणि अचानक गाडी समोर आली. त्या गाडीमध्ये अर्णव होता. अर्णवने ईश्वरीचा पाठलाग केला होता. कारण तिला गुपचूप घराबाहेर पडताना त्याने पाहिलं होतं. अर्णवला समीर आणि ईश्वरीला असं गुपचूप गोदामामध्ये भेटताना बघून खूप मोठा धक्का बसला होता आणि गैरसमजही झाला होता. अर्णव गाडीतून उतरला आणि त्याने जे दृश्य पाहिले ते त्याचा थरकाप उडाला. त्याला वाटलं की ईश्वरी आणि समीरचं नक्कीच काहीतरी सुरू आहे आणि ते असे गुपचूप भेटत आहे. अर्णवच्या कपाळावर आठी आल्या. त्याच क्षणी त्या क्रूर समीरने परिस्थितीचा फायदा घेतला. त्याने पटकन ईश्वरीला आपल्या हातातून सोडलं आणि अर्णवच्या दिशेने धावला आणि खोटं नाटक करत म्हणाला, अर्णव, अर्णव, अरे बरं झालंस तू आलास. बघ ना तुझी ही ईश्वरी मला शालिनीच्या केसबद्दल काही पुरावे पैशाच्या बदल्यात विकायला आली होती. अर्णव, अर्णव हे काय रे? अर्णव म्हणाला, अर्णव, अर्णव ती मला ब्लॅकमेल करत होती. हे ऐकून अर्णव स्तब्ध झाला. त्याला वाटलं नव्हतं की ईश्वरी एवढ्या खालच्या थराला जाईल. अर्णवच्या भुवया उंचावल्या. त्याने ईश्वरीकडे अशा नजरेने पाहिले जणू ती एखादी गुन्हेगार आहे. अर्णव म्हणाला, ईश्वरी, तू इतकी खाली पडशील असं मला वाटलं नव्हतं. समीर माझा बेस्ट फ्रेंड आहे. घरच्यांचं सोड ग, तू बाहेरच्यांनाही त्रास द्यायला निघालीस. तू त्यालाच फसवायला निघाली होतीस. पैशाची इतकी हवा आहे तुला? इथे ईश्वरी खूप खचली होती. ईश्वरी म्हणते, नाही अर्णव सर, प्लीज नीट माझं ऐकून घ्या. ऐकून तरी घ्या हो. हा हा दिसत हा दिसतो तसा नाहीये. हा समीर खोटं बोलतोय. यानेच मला इथे बोलवलं आहे. यानेच शालिनीला मारलंय आणि आता माझ्या बाबांना मारण्याची धमकी देतोय हो हा. मला मला सुद्धा धमकावतोय. हे ऐकून अर्णव जोराने गरजला. बस कर, एक शब्दही बोलू नकोस आता. तू कशी आहेस हे मला आधीच माहिती होतं आणि तू हे आता सिद्धही केलंस. सो मला काही बोलण्याची गरज नाहीये. आणि राहिला प्रश्न समीरचा, तर तो माझ्यासोबत कॉलेजपासून आहे. तो तुझ्या तो शालिनीवर माझ्यासारखंच प्रेम करायचा आणि तू की त्याच्यावर आरोपावर आरोप करतेस? विसरू नको. तू फक्त 1 वर्षाच्या करारावर आली आहेस. तुझी जागा तुला दाखवून देण्याची वेळ आली आहे आता. अर्णवच्या डोळ्यासमोर अर्णवच्या डोळ्यावर समीरच्या आंधळ्या मैत्रीची पट्टी बांधली होती आणि ती इतक्या सहज निघणार शक्य नव्हतं. अर्णवने रागाने ईश्वरीचा हात पकडला आणि थेट घरी नेला. घरी पोहोचल्यावर अर्णवने ईश्वरीला सर्वांसमोर हॉलमध्ये खेचून आणून उभं केलं आणि जोराने बोलायला सुरुवात केली.
बाबा, आई बाहेर या. बघा, बघा तुमच्या सुनेने आज 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 तर या मुलीने हद्दपार केलीये. अर्णवच्या आई-बाबा रूममधून धावतच हॉलमध्ये आले. ते अर्णव ते आल्यावर अर्णवने घडलेला सगळा प्रकार आईला आणि बाबाला सांगितला. हे ऐकून अर्णवच्या आई-बाबांचे डोळेसुद्धा मोठे झाले. हिने आपल्या कुटुंबाचा विश्वासघात केलाय बाबा आणि याची शिक्षा हिला मिळालीच पाहिजे. आजपासून ईश्वरी या घरात सून नाही तर कैदी म्हणून राही. हिने बाहेर पडायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही. हिने फक्त नोकरांची कामे करायची. हे ऐकून ईश्वरी स्तब्ध झाली. ईश्वरी शांत उभी होती. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, तर एक वेगळीच चमक होती. तिने अर्णवच्या डोळ्यात बघून म्हटलं, ठीक आहे अर्णव सर, तुम्ही म्हणताय तसं. मला ही शिक्षा मान्य आहे. मी ही शिक्षा स्वीकारते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी खरं काय ते जगाच्या समोर येईल, त्या दिवशी तुम्हाला माझी माफी मागावी लागेल. ते पण नाक घासून. हेही लक्षात ठेवा. चेहऱ्यावर अहंकारी आव आणून अर्णव तिथून तोऱ्याने निघून गेला. अर्णवच्या आईला आणि बाबाला तर बोलायला शब्दच नव्हते. तेही तिथून निघून गेले. ईश्वरी जाणार, पण त्याच वेळी घराच्या एका कोपऱ्यात उभी असलेली माया वहिनी चोरून समीरला फोन करून बोलत होती. काय रे समीर, काम फत्ते झालं ना? इकडे अर्णव आता ईश्वरीचा द्वेष करू लागलाय. आपल्याला तर हेच हवं होतं ना. अगदी तसं झालंय बघ. आता आपल्याला ती प्रॉपर्टी हडपायला कोणीच अडवू शकणार नाही. सो बी कंटिन्यू. तर कशी वाटली कथा कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कथा आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.